वेलकम टू द न्यू व्लॉग। आज सॅटर्डे आम्ही भीमाशंकरला चाललेलो आहे। रात्री अचानक 12-12:30च्या टायमिंगला आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि अचानक प्लॅन ठरला। म्हणजे चाललं होतं की वीकेंडला यार जाऊया कुठेतरी, पण फिक्स असं काही लोकेशन नव्हतं। सो भीमाशंकर आम्ही फायनल केलं आणि निघलो। आता निघत आहे म्हटलं, आता उशीर पण खूप झाला आहे म्हणा, पण चलो ठीक आहे। सगळेजण एकत्र आले, जरा एकत्र यायला टाईम लागला आणि आता निघत आहे आम्ही। अरे रे रे, कसं रे निघायचे का? बघा निघाल तेवढं का निघाल, नाही तर मग काय वॉश करायला तर आता वेळ नाही। मग काय लेच घालणार यार, वॉश सुरूच वाटा नाही। होय, वॉश करस तोपर्यंत तर 12 वाजतील आता आपल्याला। सो काहीच रवी 4 व्हीलरने येतोय, आम्ही 2 व्हीलरने चाललो आहे। 2 कपल, विनो आहे आमच्यासोबत। सो चल, मध्ये आधे थांबलो तर भेटूया, नाही तर डायरेक्ट सी यू ॲट लोकेशन ब्रो। चलो बाय। छान वाटतं तिकडे। कुठला डॅम आहे माहिती का? रव्याची गाडी कुठे आहे? येतील ना जाताना मध्ये एक इथं डॅम लागलाय बॅक साईडला, दिसत असेल इकडे। तो इथं जरा थांबलोय, मग गँग पण येते आपली। ऊन आहे भरपूर, जरा सावलेलं थांबायला बरं वाटलं जरा डॅम वगैरे भेटल्यावर। से हॅलो गाईज। अनलॉक करू काय? हे हाय गाईज, वातावरण बघा तुम्ही इकडं। इकडे बघा, तिकडे बघा। तुम्ही 2 जण राहिला होता, हाय बोलायचं। आम्ही वाट बघतोय। तुम्ही राहिला? हे हाय गाईज। शीतलवाहिनी म्हणतात हाय गाईज, आम्ही थोडस घाण दिसायलोय। चालायचं काय? फोटो झाले असेल तर चला। एक नंबर चिकना शिवम बघा। झूम करून दाखव त्याला, आडवं धरू ना आपण। हेच अरे हे काय कमाल, हे आडवं करायचं का रे? ऑटो रोटेशन फोटो मस्त आलाय बघ। हा बघ, शिव लग्नात बी एवढा चांगला दिसत नव्हतं, तेवढा इथं दिसतो। आता वहिनींच्या तू लग्नात आलेला नव्हतास, तुला माहित नाही मी लग्नात कसं दिसत होतो। इथंच पिकेल। मित्रांनो, फायनली इकडं भीमाशंकरला पोचलेलो आहे आणि लाईन खूप म्हणजे जास्त गर्दी, लाईन मोठी आहे खूप मोठी लाईन। इकडून अशी पूर्ण सुरू होते तिथपर्यंत वेटिंग आहे। किती वेटिंग? 2.5 ते 3 तास वेटिंग आहे। त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतोय। थांबलो तर खूप, मग निघायला परत रात्र होईल जास्त। तुम्ही बघू शकता इकडे हे अशा टाईपचं मुखदर्शन आहे त्या भीमाशंकरला।
अशा प्रकारे डिजिटलरित्या झूम करून आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दिसली पण व्यवस्थित ना? हा म्हणजे दिसली थोडीशी आतमध्ये गर्दी आहे हा, पण दिसली. पण दिसतंय. मुखदर्शनचं सिस्टीमलेच वेगळी आहे त्यांची. म्हणजे आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात पण जाता येत नाही, त्यांनी बाहेरच ठेवली मूर्ती आणि तिथून दर्शन घेतात. फोटो आहे ना आपल्याकडं? फोटो आहे ना आपल्याकडं? है ना आपला? तर आत्ता आम्ही भीमाशंकरचं मुखदर्शन घेऊन निघालो मंदिरात आणि आता ओझरच्या दिशेने जायचं प्लॅन चालू आहे. शिवनेरीला पण जायचं आहे, पण ओझर शिवनेरी असं चाललंय. मे बी स्टे होईल त्यामुळे. सो लेट्स सी, बघू काय होतंय. पण आता तर ओझरला चाललोय आम्ही. से हॅलो गँग, से हॅलो. आई असलं लोकेशन बघून थांबलो होतो ना, एक नंबर. पण यार थोडंसं लेट झाला सनसेटसाठी. आता इकडे एकदम असं इथं सूर्य दिसत होता. एकदम रिमोट लोकेशनला आल्यासारखे. सुपर. चहाचा कप पाहिजे फक्त इथे, बाकी काय नाही. मित्रांनो, ओझरला आलेलो आहे आणि इथे आम्हाला एक यात्री निवास भेटलं. भक्ती निवास जवळपास सगळे फुल होते, इथे यात्री निवास भेटलंय चांगलं. 2 रूम घेतल्यात, एक मुलींसाठी एक मुलांसाठी. आणि इथून मग पॉसिबल झालं तर रात्री 11पर्यंत दर्शन चालू असतं म्हणलेत. पण उद्या सकाळी, मोस्टली उद्या सकाळी ट्राय करेल जायचं. आता आलं आहे, अजून जेवण वगैरे काय नाही. त्यात आज संकष्टी उपवास वगैरे पकडला आहे, जाम भूक लागली. सो भेटूया संध्याकाळी. रात्री दर्शनाला गेलो तर मी दाखवेलच, जर नाही गेलो तर उद्या सकाळी भेटूया. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता ओझरला आलेलं आहे दर्शन घ्यायला. लेट झालं थोडंफार. गर्दी पण आहे. गणपती बाप्पाला जे काही फुले दर्शन शिवा हे मस्त झालं. म्हणजे आपण ठरवलेलं की उद्या सकाळी येऊन घ्यायचं. सकाळी जरा तापत्र झाली असती, पण जेवल्यानंतर आपण इकडं एक टप्पा टाकून आलो, पण मस्त दर्शन झालं. अर्धा तासात म्हणजे आपलं झालं असेल ना दर्शन. खूप छान, खूप छान. आणि आम्हाला वाटलं की मुखदर्शन होईल, पण आम्हाला थेट दर्शन झालं. आणि प्लस आरती. भाई एकदम शेवटचा हरे राम हरे कृष्ण चालू होतो त्यावेळेस आपण आतमध्ये होतो. बरोबर. एकदम पॉईंटला आरती पण सापडली मस्त आपल्याला आणि दर्शन पण लय मस्त झालं. म्हणजे सकाळी जास्त गर्दी लागली, डेफिनेटली जास्त गर्दी लागली. आणि उन्हाचं वगैरे खूप त्रास झाला असता आणि हेक्टिक झालं असतं दिवसाचं. आता किती छान वाटायला, लाइटिंग वगैरे, माहोल एकदम प्रसन्न आहे, गार गार
मस्त वाटत. नॉर्मल पण खरंच चांगलं. दिवसभराचा स्ट्रेस गेला मंदिरात, म्हणजे जेव्हा दर्शन झालं सगळा स्ट्रेस गेला. आणि इकडचा परिसर पण बाकीचे इथं Clean लय आहे, स्वच्छ. एकदम मस्त. एकदम clean आणि ठेवलं. मेन म्हणजे ट्रॅफिक म्हणायचं म्हणजे गर्दी नव्हती ना, त्यामुळे आपल्याला एकदम हे वाटलं, ते मोकळं मोकळं वाटलं. गर्दी असते कसं तो वास कितीच आहे का म्हणजे घाटावर पण झाला. बघ की 11 वाजून गेलेले आहेत. इथनं- दर्शन इथनं एकदम मस्त आहे ना झालेलं entry. आहे. आणि आता परत आम्ही यात्री निवासला जाणार आहे, जिथं आमचा स्टे आहे. पहिल्या घाटावर जाणार. घाटावर जायचं. एवढं लांब आले. सो काही अजून प्लॅन्स चालू आहेत त्यांचे, घाटावर वगैरे जायचं असं. दर्शन झालंय पण मोस्टली इट्स एंड ऑफ डे विथ अ ब्युटिफुल दर्शन. तर भेटूया दुसऱ्या दिवशी. तर डे एंड्स विथ एकदम छान दर्शन. तर उद्या भेटूया. उद्या लेण्याद्री आणि शिवनेरीचा प्लॅन आहे. सो एक्साइटेड. शिवनेरी भावाला किती दिवस झाला, भाऊ म्हणतोय की शिवनेरीला जायचं. पहिलं शिवनेरी का लेण्याद्री? पहिले लेण्याद्री आणि मग शिवनेरी. पहिलं लेण्याद्री मग शिवनेरी. येस, लेण्याद्री जवळ आहे म्हणजे अनएक्सपेक्टेड प्लॅन न केलेल्या गोष्टी आपण आणि लेण्याद्री करायला लागलो. पहिला काय जायला लागेल, कारण ते पण असं दर्शन स्थळ आहे. मग लोक थोड्या वेळानंतर गर्दी करणार. गर्दीच्या आधी आपण मस्तपैकी छानपैकी दर्शन घेऊन येऊ. तिथं मुख दर्शनच घ्यायचं. हा, जे इझिली पडेल ते घेऊन येऊ. जे आपल्या नशिबात असेल ते आपण घेऊ. तर खूप प्रॉब्लेम होईलच आपण. कारण की लोक मोठी पहिला स्टेशन